मला माहितीये, तूच सांगितलंस त्याला, हो ना? अगं मग सांगणारच ना. तो बिचारा एवढ्या उत्साहाने तुझ्यासाठी प्रयत्न करत होता. खरंच तारिणी, ते बघून मला खूप बरं वाटलं ग. कुणीतरी तुझ्यासाठी काहीतरी करत होतं. तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून प्रयत्न करत होतं. सुमी, मला पण खूप मजा आली, पण आईची आठवण आली खूप. येणारच ना ग. आईनंतर बाबांनी तुझ्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न केला ग, पण घरातल्यांनी त्यांना तो करूच दिला नाही ना. काय करणार. पण आता तुझ्या आयुष्यात एक चांगली व्यक्ती आली बघ. केदार ना स्वतःपेक्षा तुझा जास्त विचार करतो तारिणी. नाही म्हणजे तुमचं मैत्रीचं नातं मी बघितलं होतं ग. केदार एक चांगला मित्र तर आहेच, पण काल ना मला त्याच्या डोळ्यात एक चांगला नवरा दिसला. खूप प्रेम करतो ग तुझ्यावर तो. नाही सुमी, आमचं नातं प्रेमाचं नाही, फक्त मैत्रीचं आहे. या नात्यात प्रवास फक्त या मिशन पुरता आहे. गुलाबपर्यंत पोहोचणारा आत्ता समोर एकच माणूस आहे आणि तो आहे युवराज. काही दिवसात हे सगळं संपेल. आई निर्दोष होती हे सिद्ध होईल आणि मग हे नातं सुद्धा. तारिणी, हॅलो हॅलो. हो हो हो, येत आहे, ऐकू येत आहे. हा हा हा. अगं मध्ये तू काय बोललीस ना ते मला काय ऐकायला आलं नाही म्हणून विचारलं. अगं ते माझी मैत्रीण कमळी, ती आली आहे ना घरी. हो कळलं की. तुला कसं कळलं? तुझ्या कौशिकीताईंना सांग म्हणा आमच्या घरामध्ये ना मायलेकी आहेत. अगदी वाऱ्याच्या वेगाने बातम्या पसरवतात इकडून तिकडे. तुमच्या ऑफिसमध्ये जर काही काम असेल ना त्यांच्यासाठी तर ठेवून घ्या. म्हणजे काय आहे, घरातल्या लोकांसाठी कटकारस्थानं करायला त्यांना वेळ तरी मिळणार नाही ग. तुम्ही काय ग तू पण. नाहीतर काय. बर ते जाऊ दे. कमळी कशी आहे, तिचं काय चाललंय, बरी आहे ना ती? हा म्हणजे बरी आहे तशी, जरा अडचणीत आहे. पण तू नको काळजी करूस, तिच्या या सगळ्या अडचणी 2-3 दिवसात दूर होतील. अगं तू असताना मला कसली आली आहे काळजी. पण तू तुझी काळजी घ्या मात्र. आणि कमळीला सांग सुमी आजीने तुझी आठवण काढली म्हणून. हो सांगते. तू पण स्वतःची काळजी घे. हो, हो. बाय.